वेगवेगळा विषय इमोशन्स की वेगवेगळ्या ज्या भावभावना आहेत त्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून मांडण्याचा या ठिकाणी प्रत्येक कलाकार प्रयत्न करत आहे आणि तर आम्ही बऱ्याच गावावरून आलोय. नंदुरबार, नाशिक, मालेगाव. मी नांदेडची आहे, मनमाड. आम्ही 14-15 जण आलोय. प्रवास पण खूप छान झालाय. आयोजन पण खूप मस्त केलंय. आणि इकडे आपलो माणूस मालवणतो साई पारकर खूप छानपैकी रांगोळी रेखाटतो. आणि मित्रांनो, हा आहे प्रशांत. त्याचं वय आहे 15 आणि हा नाशिकवरून आलाय आणि खूप छान पद्धतीने इकडे रांगोळी साकारली आहे. डिटेलिंग बघा किती काय केलं. मित्रांनो, जग डिजिटल होत आहे आणि हाताच्या कला कुठेतरी थांबण्याच्या मार्गावर असतानाच युथ फोरम देवगडच्या निमित्ताने आयोजित रांगोळी स्पर्धा आणि रांगोळ्या कशा प्रकारे साकारल्या जातात ते आज या व्हिडिओच्या माध्यमातून आज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. नमस्कार मित्रांनो, माझं नाव पराग गोपाल आणि सध्या मी कोकणातील सुंदर अशा देवगड येथे आहे. मित्रांनो, पर्यटनदृष्ट्या सक्षम असलेलं देवगड आणि त्यात युथ फोरमची असलेली साथ आणि त्यांचे वेगवेगळे उपक्रम दिवाळीच्या सुट्टीनिमित्त इकडे छानपैकी गुरुदक्षिणा प्रेक्षागृह येथे छानपैकी रांगोळ्यांचं प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे. अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या प्रदर्शनासाठी रांगोळी आर्टिस्ट आलेले आहेत. सुंदर सुंदर कला आपल्या या रांगोळीच्या माध्यमातून ते जगापर्यंत पोहोचवण्यात व्यस्त असतात. यंदाचा युथ फोरमचा विषयच जबरदस्त आहे. इमोशनल पोर्ट्रेट विषय घेतलाय आणि इतकं जबरदस्त रांगोळ्या पाठीमागे साकारतायत. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रांगोळी आर्टिस्ट यांच्या सोबत चर्चा करणार आहोत. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या भागातून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून या स्पर्धेसाठी स्पर्धक आलेले आहेत. अगदी 36 ते 37 स्पर्धक या स्पर्धेच्या निमित्ताने देवगडमध्ये आलेले आहेत. सो आता आपण बघूया स्पर्धकांनी काढलेल्या वेगवेगळ्या इमोशनल पोर्ट्रेट या रांगोळ्या. आणि या स्पर्धेची ट्रॉफी जी आहे ती अशा पद्धतीने आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. तर मित्रांनो, यंदाचं हे 4थं वर्ष आहे युथ फोरमचं आणि खूप छानपणे उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे सगळ्या स्पर्धकांनी. आपण सिद्धेश माणगावकर यांच्याकडे येऊया आणि या सर्व उपक्रमाची माहिती घेऊया. तर काय सांगशील, यंदाचं हे 4थं वर्ष आहे आणि विषय पण खूप छान आहे. कुठून स्पर्धक आले आहेत आणि टोटल किती स्पर्धक आहेत? नमस्कार, मी सिद्धेश माणगावकर, अध्यक्ष युथ देवगड. त्यासोबत प्रणव नलावडे, उपाध्यक्ष युथ देवगडचे. सोशल मीडिया समितीचे अध्यक्ष आकाश सप्पा आहे. बाकी सगळी टीम बिझी आहे थोडं. आता ह्या वर्षी इमोशन्स पोर्ट्रेट हा आमचा सब्जेक्ट आहे. सुमारे 35 स्पर्धक इकडे आलेले आहेत. पुणे, नाशिक, नागपूर, अगदी महाराष्ट्र कानाकोपऱ्यातून स्पर्धक आलेले आहेत. आज आपल्या देवगडमध्ये आमची मोठीमध्ये अंदरबंधू असं आपण म्हणायला हरकत नाही. आणि खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. सगळे स्पर्धक अगदी आज सकाळी 10-11 वाजेपर्यंत इकडे हजर झालेले आहेत. अजूनपर्यंत आता संध्याकाळचे 7 वाजल्यात. अजूनपर्यंत रांगोळ्या 25% झाल्यात. आज रात्रभरही रांगोळ्या काढतील. आपली टीमही इकडे रात्रभर असते. रांगोळी हा पोर्ट्रेट रांगोळी हा विषय 4 वर्षापूर्वी मला विचारला तर मलाही माहीत नव्हता. पूर्वी ओणीकर सर पूर्ण ही संकल्पना आम्हाला सुचवली आणि 4 वर्षापूर्वी ज्या हॉलमध्ये आम्ही लहान असताना रांगोळी स्पर्धा व्हायच्या त्या हॉलमध्ये आम्ही रांगोळी स्पर्धा घेतली. रांगोळी ही आपली संस्कृती आहे, रांगोळी आपली परंपरा आहे. या भावनेतनं आम्ही स्पर्धा चालू केली आणि आता ह्याला वेगळं राज्यस्तरीय रूप मिळालं आहे. श्रेय पूर्ण माझ्या टीमला जातं, सगळ्या माझ्या व्हॉलेंटियर्सला जातं की त्यांची मेहनत आहे. सुमारे गेले 1.5 महिना पूर्ण टीम प्रणवच्या अंडर मेहनत घेते. मग प्रणवच्या गायडन्सनंतर मेहनत घेते, कारण आमच्यामध्ये सगळ्यात जास्त ह्या कलेविषयी माहिती असलेला प्रणव आहे. मॅनेजमेंट जरी आमच्याकडे की 1.5 महिना ही घेते आणि आज हे सगळं समोर जे बघताय हे सगळ्या 1.5 महिन्याचं आउटपुट आहे. दरवर्षी ही स्पर्धा एक वेगळ्या लेवलला येऊन थांबते. वेगळा सिंधुदुर्गमध्ये सगळ्यात मोठी स्पर्धा होती की येस लेवलची स्पर्धा आत्तापर्यंत तरी नाही झाली. आणि दिवाळीची सुट्टी आहे त्याच्यामुळे सगळ्यांना या स्पर्धेचा आनंद घेता येईल. इकडे मी आता बघतोय प्रत्यक्ष रांगोळ्या काढतायत ते बघणं आणि व्हिडिओत बघणं याच्यात खूप फरक आहे. लहान मुलांपासून अगदी वयस्कर लोकांपर्यंत हे तुम्ही अनुभव देत आहात. खूप छान उपक्रम राबवत आहात आपल्या युथ फोरमच्या माध्यमातून. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आता आपण प्रत्यक्ष रांगोळी बघू. आणि सकाळी 10 वाजल्यापासून इकडे रांगोळ्या काढण्यासाठी सुरुवात केलेली आहे. जवळपास 40-50% रांगोळ्या पूर्ण होत आलेल्या आहेत आणि खूप छानपैकी हे जे अनुभव आहेत ते इकडे येऊन प्रत्यक्ष बघण्याची मजा आहे
ती खूप भारी आणि यंदाचा एक्सपिरियन्स माझा अनुभव तर जबरदस्त आहे. बघूया रांगोळ्या कशा पद्धतीने काढता येते. मित्रांनो, छान छानपैकी रांगोळ्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या कोकणातील कट्ट्यावरील एक रांगोळीमधलं नावाजलेलं नाव समीर चांदेरकर सर आहेत आपल्यासोबत आणि त्यांना विचारूया कसा आहे अनुभव. नमस्कार. खूप सुंदर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव अशी स्पर्धा की ज्या ठिकाणी संपूर्ण राज्यभरातून स्पर्धा आपली रांगोळी कला प्रदर्शित करण्यासाठी या ठिकाणी येतात आणि रांगोळीचा एक कुंभमेळा म्हणायला हरकत नाही की ज्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या वेगवेगळ्या कलाकारांच्या माध्यमातून साकारताना आपण पाहतो. आणि एक अभिमानाची गोष्ट आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं एक युथ फोरम आहे देवगडचं की जे केवळ रांगोळी स्पर्धा म्हणून बघत नाही तर कलाकारांना एक चांगलं व्यासपीठ मिळावं यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे केवळ रांगोळी घातल्या किंवा त्या प्रदर्शन भरवलं एवढ्यापुरती मर्यादित न राहता त्याचं व्यवस्थित कॅम्पेनिंग ते करतात आणि सगळ्या कलाकारांची विशेष आदरातिथ्य जे आहे ते चांगल्या प्रकारे या मंडळामार्फत केलं जातं. आणि खूप सुंदर अशी रांगोळी स्पर्धा. या स्पर्धेमध्ये वेगवेगळे विषयही असतात. गेल्या वर्षीचा विषय जो होता हा सेलिब्रिटी विषय होता आणि यावर्षी एक वेगळा विषय इमोशन्स की वेगवेगळ्या ज्या भावभावना आहेत या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून मांडण्याचा या ठिकाणी प्रत्येक कलाकार प्रयत्न करत आहे. आणि खूप सुंदर एक कलाकारांचा मेळा जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. आणि निश्चितच या मंडळाचा जो आदर्श आहे तो इतर सर्व मंडळांनी घ्यावा. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये खूप मोठे कलाकार आहेत रांगोळी क्षेत्रातले. अगदी अलीकडेच गुणवंत मांजरेकर सारखे ज्यांनी राष्ट्रपती पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे ते दिवंगत गुणवंत मांजरेकर या जिल्ह्यातले आहेत. आणि असे सुंदर सुंदर कलाकार आपल्या जिल्ह्यामध्ये आहेत. निश्चितच त्या सगळ्या कलाकारांना एक चांगलं व्यासपीठ जर मिळालं तर आपल्या जिल्ह्याचं नावलौकिक रांगोळीच्या माध्यमातून अधिकाधिक वाढेल असं मला वाटतं. आणि दिवाळीच्या सुट्टीनिमित्त ही सगळ्यांना म्हणजे देवगडवासियांना तर आहे परंतु आजूबाजूच्या पंचक्रोशीतील सर्व लोकांना जे रांगोळी प्रेमी आहेत त्यांच्यासाठी ही पर्वणीच आहे. दिवाळीच्या सुट्टीत लहान मुलांपासून थोरा मोठ्यांपर्यंत ही आपण बघू शकतो. रांगोळी नंतर येऊन बघण्यापेक्षा मी आता जे अनुभवतोय ना ते एकदम भारी वाटते. निश्चित म्हणजे रांगोळी टाकताना कारण कसं असतं की आपण रांगोळी एका फ्रेम मध्ये बघतो आणि ते काही क्षण असतात बघण्याचे. पण कलाकार जवळजवळ नाही म्हटलं तरी 20 ते 22 तास 24 तास त्या रांगोळीच्या कागदावर बसून त्या ठिकाणी ते काम करत असतात. अथक परिश्रम असतात. आता आपण बघतोय की हिट प्रचंड आहे आणि त्या प्रचंड हिट मध्ये पण तो जो पेशन्स लागतो तो पेशन्स खरोखर एक रांगोळीकारच देऊ शकतो. कारण माहिती आहे की त्यातली एक रेषा जरी पुसली गेली किंवा जर इकडचं तिकडचं थोडंसं जरी गेलं तरी ज्या भावनेने कलाकार काम करत असतो ती भावना खरोखर वेगळी आहे आणि आपण ती शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही. तुम्ही आता सुरुवात किती वाजता केली आहे? जवळपास 11:30-12 वाजता आपण सुरुवात केलेली आहे. आणि किती वाजेपर्यंत चालेल? हे मला वाटतं सकाळी पहाटेपर्यंत हे सगळं चालेल. अरे बापरे, निश्चित भारी. आणि सरांनी जी रांगोळी काढली आहे ना ती मी इकडे म्हणजे व्हिडिओत बघण्यापेक्षा प्रत्यक्ष इकडे मी अनुभवतोय ना ते जबरदस्त वाटतं. थँक्यू सर. थँक्यू. आणि इकडे आपलो माणूस मालवणचो साई पारकर खूप छानपैकी रांगोळी रेखाटतोय. इकडे ना जबरदस्त आपण बघतोय ना इतकं भारी वाटतंय लाईव्ह इकडे रांगोळ्या साकारताना. आपल्यासोबत साक्षीताई आहे आणि खूप छान रांगोळी साकारते बघा. इतकं डिटेलिंग इतकं जबरदस्त केलंय. कुठून आहेस तू? नमस्कार, मी साक्षी वाडगुरे. मी नांदेड येथून ही स्पर्धा करण्यासाठी आली. या स्पर्धेबद्दल बऱ्याच वेळा ऐकले की 3-4 वर्षापासून ही स्पर्धा होतीये. तर आमची टीम आहे साई आर्ट अकॅडमी मालेगाव इथली. तर आमची पण इच्छा झाली इथे रांगोळी स्पर्धेला यावर्षी पार्टिसिपेट करावं असं. तर आम्ही बऱ्याच गावावरून आलोय. नंदुरबार, नाशिक, मालेगाव. मी नांदेडची आहे, मनमाड. आम्ही 14-15 जण आलोय. प्रवास पण खूप छान झालाय. आयोजन पण खूप मस्त केलंय. बघूया आता उद्या काय होतंय. आणि तुमच्या रांगोळीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आणि खूप छान म्हणजे इकडे येऊन म्हणजे आमच्यासाठी आमचा मोठी पण हा गोष्ट. पहिलाच अनुभव आहे. बघू आता उद्या. आणि आतापर्यंत किती रांगोळ्या साकारल्या? माझ्या बऱ्याच झाल्या आहे आणि ही 3री कॉम्पिटिशन आहे माझी या एका वर्षात. ओके. थँक्यू. आणि रात्रीचे 9 वाजले आहेत. यांचे साधारण 2 ते 3
4-5 पर्यंत सुद्धा रांगोळ्या चालू शकतात. जवळपास 50 ते 60% रांगोळ्या ज्या आहेत त्या पूर्ण होत आलेल्या आहेत. आत्ता आहे ना सगळेजण जेवायला गेले आहेत आणि तुम्हाला दाखवतो फिरून या रांगोळ्या किती पूर्ण झाल्या आहेत ते. कलाकारांच्या रांगोळ्या बघा कशा ठेवलेल्या असतात आणि या पेपरवरती घेऊन अशी रांगोळी साकारली जाते. अशा पद्धतीच्या प्लेन कलर असतात आणि ज्याच्यात त्या प्लेन कलरमधून नंतर अशा पद्धतीने साकारल्या जातात मोठ्या मोठ्या रांगोळ्या. तर मित्रांनो साईची पण रांगोळी होत आली आहे. अगदी काय म्हणतात ते पेशन्स पाहिजे या सगळ्या गोष्टींना. आपल्याला फायनल झालेल्या रांगोळ्या बघायला मिळतात, परंतु त्यामागची मेहनत जी आहे ती अफाट आहे. कारण एवढी हिट असून सुद्धा हे कलाकार आपली कला इकडे दाखवण्याचा खूप छान पद्धतीने प्रयत्न करत आहे. आणि मित्रांनो हा आहे प्रशांत, त्याचं वय आहे 15 आणि हा नाशिकवरून आला आहे आणि खूप छान पद्धतीने इकडे रांगोळी साकारली आहे. बघा डिटेलिंग बघा किती काय केलं भारी. तर मित्रांनो वाजले 10 आणि आत्ता आली आहे निरोपाची वेळ आणि जबरदस्त रांगोळी कलाकार या रांगोळी स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. तुम्हाला पूर्ण झालेल्या रांगोळ्या इकडे देवगडमध्ये गुरुदक्षिणा प्रेक्षागृह येथे पाहायला मिळतील. 6, 7 आणि 8 या तारखेपर्यंत हे प्रदर्शन आहे आणि इतकं भारी आहे ना की रांगोळी पूर्ण झाल्याच्या नंतर बघण्यापेक्षा ते साकारत असतानाच बघण्याचा जो अनुभव आहे तो जबरदस्त नेक्स्ट लेवल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला आहे. मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलच्या बाजूचं सबस्क्राईब बटन दाबून बेल आयकॉन ऑल करा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेले नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळतील. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत प्रवास कधी संपत नसतो आणि आपण मात्र थांबायचं नसतं.